विश्वाला सर्वप्रथम मैत्री आणि करुणेचा संदेश देणारे, हॅलो येते आवाज? या विश्वाला सर्वप्रथम मैत्री आणि करुणेचा संदेश देणारे या अखिल विश्वातील पहिले क्रांतिकारक, फर्स्ट रिव्होल्युशनरी सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याचबरोबर बुद्धाचा श्रावक भिक्खू संघ, या बुद्धाचा श्रावक भिक्खू संघाला आणि 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी जो आविष्कार केला, तो आविष्कार म्हणजे मानवाचं मानवाशी असणारे मानवतेचं नातं जे निर्माण केलं, त्या नात्यामध्ये काय परिसीमा असाव्यात, त्या नात्यामध्ये मर्यादा काय असाव्यात, त्या नात्याची सांगड कशी घालता यावी, याचा जो मार्ग दाखवला, तो मार्ग म्हणजे धम्म. त्या तथागताच्या श्रावक भिक्खू संघाला आणि धम्माला या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा जवळपास 1800 वर्ष भारतामध्ये ज्या राजाचं नाव लपवलं गेलं होतं, 1800 वर्ष एखाद्या दगडावर सुद्धा, जी काय आजची आपण नागरी लिपी आपण बघतो देवनागरी, त्यातून त्यांचं नाव पूर्णतः लपवलं गेलं होतं. असा महान चक्रवर्ती सम्राट, प्रियदर्शी महान सम्राट अशोक, त्यासोबत बौद्ध धम्मासाठी सम्राट अशोकानंतर त्यांच्या वंशावळीचे हर्षवर्धन पर्यंत काम केलेले 10 महान राजे, आणि या भारतामध्ये जवळपास 1800 वर्ष जो काळा कालखंड होता, हा भारत पूर्णपणे पराभवाच्या गर्तेत अडकला होता. हा भारत पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं जे काही काम चालू होतं, परकीय आक्रमणं चालू होती. अशा काळामध्ये एक सूर्य उगवला, न भूतो न भविष्यते अशी क्रांती करून दाखवली, आणि एक हाती चळवळ चालवून ज्यांनी या भारतामध्ये अशा प्रकारे बुद्ध धम्माची लाट आणली की जे आता कधीही ओसरणार नाही, असे आपले वंदनीय नेते, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्या ज्या महान स्त्रियांनी, महामातांनी, महापुरुषांनी समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा, समतेचं राज्य यावं, सर्व प्रजा जनता सुखी नांदावी, गुणगोविंदाने नांदावी, या ठिकाणी समानता प्रस्थापित व्हावी म्हणून काम केलं. त्या सर्व महान मातांना, महान स्त्रियांना, महापुरुषांना माझे त्रिवार वंदन. आणि आज या ठिकाणी बौद्ध नवयुवक संघ, पंचशील बुद्धविहार, माझे मित्र अमोल कुमार बोधिराज सर, त्यासोबत आपण सगळे जमलेले उपासक उपासिका, लहान बालक बालिका, माझे बंधू भगिनींनो, मी ॲडव्होकेट विशाल वाघमारे, गेली 7 वर्ष उच्च न्यायालय, त्याचबरोबर तत्सम महाराष्ट्रातील सगळ्या न्यायालयांमध्ये वकिली म्हणून पेशाने प्रॅक्टिस करतो आहे. गेली 10 ते 15 वर्षे या ठिकाणी सामाजिक चळवळीत, धार्मिक चळवळीत जेवढं शक्य होईल तेवढं योगदान देतो आहे. ही माझी एक छोटीशी ओळख होती. आपणा सर्वांना आज या कार्तिक पौर्णिमेच्या, म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि प्रज्ञा या सर्वांचा जर का मिलाप केला तर आजची ही पौर्णिमा आहे, जिला इतरांनी त्रिपुरारी पौर्णिमा बनवलं, जिला पूर्णपणे हॅक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बौद्ध धम्मामध्ये या पौर्णिमेला 2 महान जे धम्माचे सेनापती होते, सारिपुत्त आणि महामोग्गलायन, यांची दीक्षा झाली होती. या पौर्णिमेचं महत्त्व अनादिकालापासून अत्यंत जास्त आहे. तर सर्व उपासक उपासिकांना एक बौद्ध म्हणून या कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप सदिच्छा देतो, खूप खूप मंगल कामना तुमच्या प्रति व्यक्त करतो. तर आणि सर्वांना आज या व्याख्यानाला सुरुवात करताना मी एक आपला फक्त अर्धा पाऊण तास घेणार आहे, तर आपण तेवढं सहकार्य करायला अशी आशा व्यक्त करतो. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. मित्रांनो, मी आता प्रॅक्टिस करतोय गेली अनेक वर्ष. मी बेसिकली आता या ठिकाणी जी काही जजेसचे एक्झाम्स असतात न्यायाधीशांच्या, तर त्याचं प्रिपरेशन करतो. पण मी गेल्या जवळपास 5 ते 6 वर्षापासून मी व्याख्यानं देणं सोडलं.
त्यामुळे बऱ्याच अमोल कुमार सर, त्याचबरोबर विशाल मोरे सर यांनी विनंती केली की, विनंती नॉट लाईक विनंती, त्यांनी फक्त अप्रोच केला की तुम्हाला यायचं लेक्चर द्यायला, तर मी त्यांची विनंती नाकारू शकलो नाही आणि त्यामुळे आलेलो आहे. तर शब्दांचं थोडं इकडे तिकडे झालं तर थोडं समजून घ्या मला, कारण की गेले 2012 पासून भाषणच देत आलो आहोत. म्हणजे आम्ही बेसिकली मी, भारतामध्ये प्रॉब्लेम हा आहे की भाषण आणि राशन प्रत्येक घरात हो म्हणून मिळतं, हवं तेवढं मिळतं. रॅशन तर सरकारने आपल्याला फ्री दिले, जे काय 5 किलो देतात ते. खेळीमेळीच्या वातावरणात आपण या ठिकाणी, मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला व्याख्यान देणार नाही, एक संवाद साधणार आहोत आपण या ठिकाणी. आपल्यामधील जे कम्युनिकेशन आहे, या ठिकाणी काही वयोवृद्ध मंडळी आहेत, काही माझ्या समवयीन आहेत, तर काही माझ्यापेक्षा लहान आहेत. देअर मस्ट बी अ सिमिलर कम्युनिकेशन. तिथे एक परिपूर्ण संवाद असायला हवा, जो संवाद आपली मनं एक करेल आणि जो संवाद आपल्याला सन्मार्गावर आणेल. आज या ठिकाणी माझा विषय आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी केलेली धम्मक्रांती. हा विषय खरं तर गहन आहे. या विषयावर 2019 साली मी युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर दिले होतं, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. आज पुन्हा एकदा तो विषय घेऊन, आणि प्रत्येक विषयाला हे असं काय काय बनवून आणायची सवय आहे, त्याच्यामुळे आधीच तयारी करावी लागते. आता काही कॉलेजेसला पण गेस्ट लेक्चरर म्हणून जातो, तर आधीच आपल्याला तयारी करून यावं लागतं. माझ्याकडे बेसिकली 6 डिग्री आहेत. माझा MCOM झालं, MBA झालं, LLB झालं, LLM झालं, त्याचबरोबर 5 डिप्लोमा आहेत. आज या ठिकाणी अधिकारवाणीने तुमच्या समोर उभा आहे. हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की 2012ला 13ला जेव्हा पूर्णपणे चळवळीत उतरून काम करायचं विद्यार्थी दशेत ठरवलं होतं, वाचत गेलो. जेव्हा बाबासाहेबांचं एक्झॅक्ट लिटरेचर वाचत होतो, जेव्हा बाबासाहेबांचं मूळ जे साहित्य आहे ते वाचू लागलो, त्यावेळेस एका वाक्यापाशी येऊन मी थबकलो. बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी दशेत दिलेली 12 भाषणं काहीच कामाची नाहीत, परंतु जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा दिलेलं एक भाषण देखील आपल्या युवकांसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतं. तेव्हा ठरवलेलं की आता भाषण बंद. मग आज या ठिकाणी एक यशस्वी वकील म्हणून आहे, लाखभराच्या वरती कमवतो महिना. त्याचबरोबर जेवढं शक्य होईल तेवढं धार्मिक योगदान देण्याचा प्रयत्न करतो, कारण की जोपर्यंत सामाजिक आणि धार्मिक पाळेमुळे घट्ट होत नाहीत, जोपर्यंत आपण एक समाज म्हणून एक संघ होत नाही, जोपर्यंत बुद्ध आपल्या डोक्यात शिरत नाही, प्रज्ञा आपल्या डोक्यात शिरत नाही, जोपर्यंत बुद्धाने सांगितलेला धम्म म्हणजे नैतिकता आचरण आपण करत नाही, तोपर्यंत आपण संघ म्हणून एकत्र येणार नाही. संघ म्हणून एकत्र येण्यासाठी नैतिकता फार महत्वाची आहे. आपल्यामध्ये वाद असेल, विवाद असेल, परंतु हमें दुश्मन भी खानदानी चाहिए. आपल्यामध्ये जो दुश्मन असेल, जो आपला वैरी असेल, जो आपला वैचारिक वैरी असेल, तो देखील आपल्या नैतिकतेवर आधारित असावा. तेव्हा कुठे बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्हींची जोड बसणार आहे, या लोकांची सांगड घालणार आहे. विषयाला सुरुवात करतो. तुमची 9 मिनिटं घेतली या इंट्रोडक्शन मध्ये, जास्त नाही वेळ घेणार, बेसिकली 30 मिनिट्सच घेणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी केलेली धम्मक्रांती, तर हा जो माझा विषय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन, मी जास्त इतिहासामध्ये सुद्धा जाणार नाही, कारण की मी एका ठिकाणी ऐकलं होतं की आज इतिहासावरून एवढा मोठा लफडा चालू आहे की ज्या काही दंगली वगैरे होतात त्या इतिहासावरूनच होत आहेत. परंतु आपण नव्या पिढीची, नव्या दमाची, नवयुगाची, नवविज्ञान युगाची तरुण आहोत. आता ज्या काही आपल्याला दंगली करायचे आहे, जे काही आपल्याला या ठिकाणी कुस्ती खेळायची आहे, बाबासाहेबांचं महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी कोट आहे की आमच्या पूर्वजांनी मनगटाच्या जोरावर सर्व काही केलेलं आहे. आपला तो समाज आहे ज्यांनी बाबासाहेब जन्मायच्या आधी इतिहास घडून दाखवलाय. भीमा कोरेगाव 1818, 500 जणांनी 28,000 जणांना नेस्तनाबूत केलं होतं, चराचरा कापलं होतं. परंतु बाबासाहेब म्हणतात आज आपल्याला ती गोष्ट करायची नाही, पूर्वजांनी करून दाखवलंय. आज या बुद्धीच्या लढाईमध्ये, बुद्धीच्या कुस्तीमध्ये आपल्याला जिंकायचंय, आपल्याला इंटेलेक्च्युअल व्हायचंय, आपल्याला बुद्धिवंत व्हायचंय. आपला तरुण या ठिकाणी उभा राहिला. आज मी जातो कॉलेजेस मध्ये शिकवायला जातो, आज एवढ्या 5 डिग्री घेऊन बसलोय, एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलतोय, त्याचबरोबर 2-3 भाषा फ्रेंचही बोलू शकतोय, फ्रेंच शिकवतो.
त्याचबरोबर आणखी 3-4 भाषांचा अभ्यास करतोय, पाली भाषेचं शिक्षण घेतलंय. गोष्ट काय, आपली मुलं ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस समोरच्यांनी बोललं पाहिजे की बाबा या मुलांमध्ये दम आहे. म्हणून प्रतापसिंह बोदडे बोलतात आपले, ओ बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में कि दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में. ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुनिया बोलली पाहिजे, अरे बापरे एवढा असा पोरगा आणि हा शिकवणार आम्हाला. जेव्हा उभं राहतो तेव्हा त्यांना कळतं की बाबा आत काय दडलंय, आत वेगळ्या गोष्टी दडल्यात ना. जास्त म्हणजे डीपली जात नाहीये, परंतु आता पुन्हा एकदा विषयावर येऊया. धम्मक्रांती बाबासाहेबांनी जी काय केली तिची जी पार्श्वभूमी आहे, बाबासाहेबांचा जो जन्म झाला तो बाबासाहेबांना घडवण्यामध्ये आज आपण या ठिकाणी काही पालक बसलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या धम्मक्रांतीची सुरुवात ज्या व्यक्तीने केली तो व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता रामजी सुभेदार बाबा यांनी केली. आज बघा आम्ही मराठी मीडियम मधून शिकलेली मुलं आहोत. आज एक 15 वर्षापूर्वी आमच्या घरच्यांनी मराठी मीडियमच चूज केलं, 20 वर्षापूर्वी आम्हाला शिकवताना जे काय असेल ते. परंतु आजपासून 125 वर्षापूर्वी, म्हणजे यू कांट इवन इमॅजिन, तुम्ही हे इमॅजिन सुद्धा नाही करत, रामजी बाबांनी भीमरावांना, त्यांचं जे 14वं रत्न होतं, 14वा पुत्र होता, त्यांना शिकण्यासाठी इंग्लिश मीडियमचं प्रयोजन केलं होतं, इंग्लिश मीडियम चूज केलं होतं. सी द विजन बघा, त्यांची जी दूरदर्शीपणा आहे. बाबासाहेब मराठीमधून शिकले असते तर आज आपल्याला एवढं महान संविधान नसतं मिळालं, राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जग गाजवलं नसतं, रॅमसे मॅकडोनाल्डनी त्यांना जेवायला बोलवलं नसतं. बाबासाहेबांचं हे विजन होतं की या भारताला एक संघ बनवायचा आहे, परंतु त्याचा जो पाया रचलेला आहे तो रामजी बाबांनी रचलेला आहे. त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये घातलं. बाबासाहेब शालेय अवस्थेतच पर्शियन शिकले, त्यानंतर बरचसं एल्फिस्टन मध्ये बाबासाहेबांनी बरचसं शिकले. या मुंबईमध्ये त्यांचं बालपण गेलं जेव्हा साताऱ्याची शाळा सोडली. आपण तो शाळा दिवस साजरा करतो साताऱ्याचा, आता 7 नोव्हेंबर रोजी आहे, त्याच्या देखील शुभेच्छा देतो तुम्हाला आत्ताच. कारण की एक असा मुलगा की ज्याला शाळेत स्वतःचं जे काय बसण्याचा जो गमछा असतो तो देखील घेऊन यावा लागायचा. अनेकदा बाबासाहेब बिना पाण्याचे राहायचे. आज आपण खूप सुखासुखी जीवन जगतोय. मी हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बाबासाहेब म्हणतात की जर आज माझ्यातील युवक, माझ्या समाजातील युवक शिकून सवरून घरात बसतोय, आयुष आराम करतोय, बायको मुलं बाळ माझा संसार एवढंच सांगतोय, एवढंच करतोय, तर माझ्या इतका दुर्दैवी कुणी नाही. बाबासाहेब सरळ सांगतात, एज्युकेट, एज्युकेट, ऑर्गनाइज, हॅव फेथ इन युअर सेल्फ, गो अँड एमॅन्सिपेट युअर पीपल. शिका, शिकवणारेच ते जे काय, मराठी एवढं ट्रान्सलेशन माझं प्रॉपर नाही त्यामुळे काही इंग्लिश शब्द बोलावे लागतात. शिका, शिकवणाऱ्यास चेतवा आणि संघटित व्हा, हे फार महत्वाचं आहे. तर बाबासाहेबांनी जे शिक्षण घेतलं त्यानंतर जातीयतेचे इतके चटके सोसले की तुम्ही आज बघाल, आज म्हणाल की आपण चांगले राहतो, जातीयता कुठे आहे? जेव्हा तुम्ही उच्च शिक्षित व्हाल, जेव्हा तुमची मुलं उच्च शिक्षित होतील तेव्हा हे जातीयतेचे चटके, कारण की जातीयतेने जी काही कास्टिझम आहे, जे कास्ट, क्रीड, रिलिजन यांच्या बेसिसवर होणारे डिस्क्रिमिनेशन आहे, जो भेदभाव आहे, त्याने रूप बदललेला आहे. आज जातीयता ही नाही होत. आज कोण मला महार नाही बोलत, तुम्हाला महार नाही बोलत, परंतु काही फॉर्म मध्ये चेंज झालेला आहे. जो काही भेदभाव आहे त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. आम्ही जातो आता LLM ला, मला खूप चांगले मार्क्स होते, परंतु ज्यावेळेस वायवा दिलं, माझं एवढं क्लास होतं, माझं जे काही ओरल रिप्रेझेंटेशन होतं, परंतु त्यामध्ये मला कमी मार्क दिले गेले. ही जातीयता आहे मित्रांनो. ही जातीयता बाबासाहेबांनी पाहिली. बाबासाहेबांनी ठरवलं आता काय करू. मग त्यावेळेस बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी ठरवलेलं की बाबा या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी माझ्याकडे उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर्वप्रथम बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी स्कॉलरशिप दिली. बाबासाहेब कोलंबियामध्ये शिकले, त्या ठिकाणी ब्रॅड शो होते, त्या ठिकाणी जॉन डिवे होते. हे बाबासाहेबांचे शिक्षक खूप महान तत्ववेत्ते होते. चायनातील जे काही रिव्होल्युशन झालं,
चायनाच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये रिव्होल्युशन करणारा व्यक्ती हे बाबासाहेबांचे शिक्षक होते. जॉन डिवे त्यांचं नाव आहे. बाबासाहेबांनी तिकडे शिकले, त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले, तिकडून अर्थशास्त्राची पदवी घेतली. बाबासाहेब बेसिकली इकॉनॉमिस्ट होते. आज या भारताची जी काही आर्थिक घडे बसवलेले आहे, जे काय मॉनिटायझेशन केलेलं आहे, ते बाबासाहेबांनी केलेलं आहे एकट्याने. 1934ला RBI ची स्थापना झाली, परंतु त्यासोबत त्याआधी हंटर कमिशनला दिलेली साक्ष आहे. यामध्ये बाबासाहेबांचं प्रपोजिशन खूप क्लास आहे. बाबासाहेबांनी सादर केलेला मेमोरंडम खूप क्लास आहे. बाबासाहेबांनी ग्रेसिनला गेले, तिथून कायद्याची पदवी घेतली. बाबासाहेबांना माहित होतं मला इथं लढायचा आहे, मला या ठिकाणी एक कायद्याची लढाई लढायची आहे, कारण का न्याय मिळवायचा आहे. तो न्याय मिळवण्यासाठी बाबासाहेब पुन्हा तिथून बर्लिनला गेले, जर्मनीला गेले. खूप साऱ्या लोकांना माहिती नसेल की बाबासाहेब हे बोन युनिव्हर्सिटी जी जर्मनीला आहे, जगातली खूप एकदम एमिनेंट युनिव्हर्सिटी आहे, तिला बोन युनिव्हर्सिटी BOHN बोन युनिव्हर्सिटी जर्मनीच्या राजधानी आहे, बर्लिन त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब 4 महिने होते. बोन युनिव्हर्सिटीमध्ये असं असायचं की त्या देशात गेलं जर्मनीला तर तुम्हाला अभ्यास जो करायचा तो जर्मन लँग्वेजमध्येच करायचा आहे. बाबासाहेबांनी जर्मनी शिकले फ्लुएंट, त्यांनी एंट्रन्स एक्झाम पास केली त्याची. आणि त्याच वेळेस 1923-24च्याच दरम्यान बाबासाहेबांनी मॅक्स म्युलर हे खूप मोठे तत्ववेत्ते होते, त्यांनी जी काही बौद्ध धम्मावरची पुस्तके अनुवादित केली होती इंग्लिशमध्ये, बाबासाहेबांनी ती जर्मनीलाच वाचली. मी खूप फास्ट आलो या ठिकाणी, कारण की आपल्याला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीपाशी यायचं आहे. धम्मक्रांतीपाशी काय नेमकी ही क्रांती होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती आजचा विषय आहे त्याची ही पार्श्वभूमी आहे. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण बौद्ध धम्म वाचला. 1923लाच बाबासाहेबांचं ठरलं होतं की मला बौद्ध धम्मच घ्यायचा आहे. इन 1923 आपण बोलतो 1934ला येवल्यामध्ये घोषणा केली की बाबा बौद्ध म्हणून, जरी हिंदू म्हणून जन्मलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. आणि नंतर 21 वर्ष विविध धर्माचा अभ्यास केला, 56ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे मित्रांनो. 1924लाच बाबासाहेबांचा कल हा बौद्ध धम्माकडे पूर्णपणे आला होता. त्यानंतर पुन्हा भारतात आले, भारतात येऊन बघितलं, अल्टिमेटम दिले इथल्या लोकांना की तुम्ही आणि आम्ही एक आहोत बाबांनो. अस्पृश्यतेचे चटके होते, अनटचॅबिलिटी होती, जगामध्ये स्लेव्हरी होती. तुम्ही जगातला इतिहास जर का बघाल, स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी होती. जगामध्ये खूप साऱ्या काळा गोरावर्ण भेद होता, परंतु भारतातली जी अनटचॅबिलिटी आहे, जी अस्पृश्यता आहे, ती जगावेगळी होती. ही कुठली बात आहे बाबा, गळ्यात मडकं घालायचं, पाठीला झाडू घालायचा. पुण्यामधलं जर का तुम्ही पुण्यातली पेशवाई पाहाल तर त्यामध्ये तुम्हाला ते रेफरन्सेस मिळतील. खूप भयानक अशी गुलामगिरी होती, ही अस्पृश्यता. बाबासाहेबांनी ठरवलं की हे जे माझी 7 कोटी जनता आहे त्यांना ह्या गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढायचं आहे, या गुलामगिरीच्या जोखडामधून बाहेर काढायचं आहे. आणि मग त्यानंतर बाबासाहेबांनी लढाईला सुरुवात केली. ती लढाई अशी होती मित्रांनो, बेसिक आहे पण या गोष्टी तुम्ही समजून घ्या. बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. मला काही ते तुमच्यासमोर नेता नाही व्हायचं आहे. मी फक्त बोलण्याचे 15 मिनिटं बोलण्याचे 5-5 हजार घेतो बाहेर. वकील आहे, माझा पेशा आहे. परंतु माझ्या समाजासाठी मला 8 तास जरी बोलवायला लागलं तरी मी त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट बोलेन. आणि मी आजपर्यंत कुठलंच धम्मदान घेतलेलं नाही, कारण की बाबासाहेबांच्या कृपेने आपल्या झोळीत बरंच आहे. तर मित्रांनो, बाबासाहेबांनी लढाईला सुरुवात केली. बाबासाहेबांची लढाई ही अहिंसक मार्गाने होती, ती प्रज्ञेच्या मार्गाने होती, ती करुणेच्या मार्गाने होती, ती मैत्रीच्या मार्गाने होती. 1927ला ज्या ठिकाणी महाडचा जो 14 तळ्याचा सत्याग्रह होता, बामण लोकांनी काय केलं होतं, म्हणजे मी बेसिकली नाव घेऊनच सांगतो की बाबा सुप्रीम जे लोक स्वतःला उच्च मानतात ते बामण लोक असतात. तर त्या लोकांनी काय केलं होतं की ह्या लोकांवर लाटाकाट्या मारायच्या या लोकांना. बाबासाहेबांना त्याच वेळेस आपले काही जे काही महार सैनिक होते त्यांनी सांगितलं होतं, बाबासाहेब तुम्ही फक्त हाक द्या, ह्या लोकांची खांडोळी करून दाखवतो. आपले लोक एकतर आपण वेगळं अन्न खायचो त्यावेळेस, बाहेर गावाच्या बाहेर राहावं लागायचं, जे काय जनावरं मेलेले असतील ते आपण वाटून खायचो. हा इतिहास आहे, तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्यामुळे आपण धडधाकट होतो, दणकट होतो.
आपल्यातला एक जण 7 जणांना आडवा करेल असा होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या आजूबाजूला काही मिलिटरीमन होते, त्यांनी सांगितलं की बाबासाहेब असा असा हल्ला होणार आहे, तुम्ही फक्त आदेश द्या. या लोकांची खांडोळीच करतो सगळ्यांची. परंतु बाबासाहेबांनी कधीच त्यांच्या कुठल्याच आंदोलनात हिंसक मार्ग अवलंबला नाही. ही होती क्रांतीची सुरुवात. जगामध्ये क्रांत्या झाल्या, जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या. फ्रेंच रिव्होल्युशन झालं. फ्रेंच रिव्होल्युशन माहिती आहे ना, जिथून लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे 3 शब्द. लिबर्टी म्हणजे त्याला काय बोलतात, समता, बंधुता आणि लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी समानता, स्वातंत्र्य. ऍक्च्युली लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे आलं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आल्या ह्या फ्रेंच राज्यक्रांतीतून बाहेर आल्या. परंतु त्यांनी जो अवलंब केला, युद्धाचा अवलंब केला, त्या लोकांनी बंड पुकारलं, मारामाऱ्या केल्या, खून, रक्ताचे पाठ वाहिले. एक जस्ट 200 वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या 17व्या शतकाच्या पूर्वार्धात नंतरच्या वेळेस. त्यानंतर रशियन राज्यक्रांती आली. जे काय मार्क्स वगैरे आज आपण बघतो, आज मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये खूप मोठी डिबेट चालते की बाबा मार्क्सिझम रिलेव्हंट आहे का आंबेडकरिझम रिलेव्हंट आहे. तुमच्यातली काही मुलं जात असतील युनिव्हर्सिटीमध्ये मोठमोठ्या हुद्द्यावरती, तर तिथे कळतं अरे नाही आपल्याला लाल सलाम करायचा आहे. मग आपल्यातली मुलं उठतात नाही ना आपल्याला जय भीम करायचं आहे. परंतु बेस काय, जी रशियन राज्यक्रांती झाली ती सुद्धा झाली, ती बळाच्या जोरावर झाली की जो मालक वर्ग आहे त्यांना मारायचं आणि जो काही कामगार वर्ग आहे त्यांनी सत्ता हाती घ्यायची. परंतु फायनल डेस्टिनेशन मिळालंच नाही. पीस ऑफ माइंड नाही मिळालं, एकता नाही राहिली, समानता नाही राहिली, समता नाही राहिली. ही रशियन राज्यक्रांती झाली. त्यानंतर जी काही आपण युरोपियन, अमेरिकन राज्यक्रांती झाली. फ्रान्सचं वर्चस्व होतं, फ्रान्सच्या वसाहती होत्या अमेरिकेमध्ये, वसाहतवादाचं कॉलोनियलिझमचं होतं गोष्टी. अमेरिकेने देखील त्या ठिकाणी युद्ध केलं. अमेरिका बोलली फ्रेंचला, तो तुम्ही बघता ना तो पुतळा, तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, तो फ्रान्सने दिलेला आहे अमेरिकेला किंवा स्वातंत्र्याचं प्रतीक आहे म्हणून. परंतु त्या ठिकाणी देखील युद्ध झालेलं आहे, रक्तपात झालेला आहे. मग बाबासाहेब हे जस्ट 100 वर्षानंतर जन्मतात आणि बाबासाहेबांची फिलॉसॉफी नेमकी काय होती की हा व्यक्ती म्हणतोय की आपल्याला कुठल्याही प्रकारे रक्तपात नकोय. बाबासाहेबांच्या पाठीशी 1934ला मॅक्स मुल्लरने अनुवादित केलेले हे बौद्ध धम्माचं वाङ्मय होतं. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, ग्रेज इन मध्ये, बोन मध्ये, कोलंबियामध्ये बुद्ध धम्म वाचला होता. बुद्ध धम्माची ओळख झाली होती. आज आम्ही या ठिकाणी उपासक उपासिका संघ, विहार फाउंडेशन, आम्ही धम्म संडे स्कूल चालवतो. याची कारण काय, आम्ही 7-8 वर्ष 5 ते 14 वयोगटातील मुलं आहेत, त्यांना संस्कार देणं फार गरजेचं आहे. 150 मुलांचा आमचा संघ, एक वर्ग होता पूर्ण. आता विहार जरा दुरुस्ती चालू आहे त्यामुळे ते थांबलेलं आहे. कारण की हीच मुलं नंतर 20-1 वर्ष झाली कन्व्हिन्स नाही होणार. आज आपण पाहतोय आपला समाज केवढा आहे, परंतु विहारामध्ये अगदी नगण्य लोक आहेत, खूप कमी लोक आहेत. बाहेर हेच लेक्चर घ्यायला आम्ही 10-10 हजार रुपये घेतो. लिटरली इट इज ट्रू. माझ्याकडे ट्रान्झॅक्शन्स आहेत, खूप सारे पैसे देतात लोक. किंवा विद्वान लोक येणार आहेत, 4 गोष्टी सांगणार आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये खूप सारे डिपार्टमेंट्सला आम्ही जातो लेक्चर द्यायला, खूप सारे पैसे मिळतात. परंतु आपल्या लोकांमध्ये तो बेस नाही बनलेला आहे, कारण की लहान मुलांना त्याची जाणीवच नाही राहिली. म्हणून धम्म संडे स्कूल या जे धार्मिक संस्कार वर्ग आहेत, लहानपणीपासून जर का त्यांचा पाया बनला. आम्ही जे झालेलो आहेत, आम्ही स्लम्समध्येच राहायचो. इकडे हे आवाज, इकडे हे आवाज, आमच्या घरीचे आवाज. TV चालू असायचा, बघायचं असलं बघ, नाहीतर अभ्यास करायचा असला कर, नाहीतर नको करू. त्या परिस्थितीतून देखील आपण उच्च शिक्षित होतोय. इथे कुठेतरी हा धम्म, ही विहारात काम करणारी मुलं, यांचं आम्ही अनुकरण केलं की बाबा ही लोक नेमकी कोण आहेत, काय करतात. आज आम्ही चांगल्या हुद्द्यावर आहोत, मूर्तिमंत उदाहरण आहोत तुमच्या समोर. बऱ्यापैकी पैसे कमवतो आम्ही, खूप बऱ्यापैकी. आज एक क्लास 1 पोस्टला देखील तेवढे पैसे नाही मिळत, तेवढे आम्ही महिन्याकाठी कमावतो. ही बाबासाहेबांची आणि ही जी धम्म चळवळ करणारी लोक आहेत, ह्या लोकांची देण आहे, ह्या लोकांचं प्रोडक्ट आहोत आम्ही. आपल्याला ही गोष्ट करायची आहे, ही जनमानसात रुजवायचं आहे. मी आज आलो या ठिकाणी, विशाल वाघमारे आला, 4 गोष्टी बोलून गेला, लय मोठा नेता झाला, हे करायचंच नाहीये. आम्हा तरुणांना इंटरेस्ट नाही आता नेता बिता बनण्यात. आम्हाला इंटरेस्टच नाहीये तुमच्या कशात.
ना नेता व्हायचंय ना तुमचं लीडर व्हायचंय. आम्हाला धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. बाबासाहेबांचं जे काही स्वप्न आहे भारत बुद्धमय करायचं ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. जोपर्यंत आम्ही जीवन आहोत, जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत धम्म चळवळीसाठी आम्ही वाहून घेणार आहोत. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. मी बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ सांगत होतो की बघा बेस जो होता, या रशियन राज्यक्रांती झाली, अमेरिकन राज्यक्रांती झाली, क्रांत्यापासून बोलतोय कारण की माझा विषय तो आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी केलेली धम्मक्रांती ही आज का रिलेव्हंट आहे, ह्याचं अस्तित्व काय आहे. बाबासाहेबांचं आहे जे काही काम होतं ते तर 100 वर्षापूर्वीच झाले. 1950ला संविधान लागू झाले, त्यासाठी 75 वर्ष झाली. मग आज रिलेव्हन्स कसा काय बाबासाहेबांचा विचार. बाबासाहेबांनी अहिंसक मार्गाने पूर्णपणे या सगळ्या गोष्टी केल्या. कुठल्याही प्रकारे हिंसा आम्हाला अमान्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्यावरती हल्ला होतो, आपण ज्या ठिकाणी एकटो होतो असतो. आता मी बऱ्याचशा अॅट्रॉसिटीच्या केसेस लढलोय, बऱ्याचशा चळवळीची कामे आम्ही मोफत केलेले आहेत. आम्हाला काही गोष्टी समजल्यात. ज्या ठिकाणी फ्रुटफुल चळवळी चालतात, ज्या ठिकाणी योग्य चळवळी चालतात, समोरून हल्ले झाले पाहिजे आपल्यावर, समजून जायचं आपल्या चळवळी योग्य आहे. नाहीतर तुम्ही गेलात रास्ता रोको करा, हे करा, अयोग्य आहे. संवैधानिक मार्गाचा अवलंब करायचा आहे कुठल्याही प्रकारे. उच्च शिक्षित व्हायचं आहे. आज आपली सगळी डबल ग्रॅज्युएट पोरं आपल्याला उतरवायचे चळवळीमध्ये, त्यासाठी उच्च शिक्षित व्हायचं आहे. सामाजिक न्याय जर का प्रस्थापित करायचा असेल, आर्थिक पाळंमुळं मजबूत करायचे, आपल्या मुलांना सांगायचं IIT ला पाठवायचं आहे, IIMs मध्ये पाठवायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. आज आम्ही जे येतोय चळवळीमध्ये काम करण्यासाठी, आम्हाला तळमळ आहे. आम्ही जे झालो आता आमच्या मुलांना ते करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. हे जे काही म्हणजे ॲज युज्युअल जे चालू आहे, जे स्टेरिओटाईप चालू आहे, स्टेरिओटाईप गोष्टी आम्हाला नको आहेत. भाषणबाजी करायला तर मी 10 प्रकारे भाषण देऊ शकतो. राजकीय भाषणं देऊ शकतो, सांस्कृतिक भाषणं देऊ शकतो, त्यानंतर त्यानंतर जे काय ऐतिहासिक भाषणं देऊ शकतो. परंतु नाही, आपल्याला या ठिकाणी संस्कृती आपली रुजवायची आहे. फार महत्वाचं आहे. मुसलमानाचं जे लहान पोर असते ते बालवाडीमध्येच मदरसामध्ये जाते. आज अकबरुद्दीन ओवैसी वगैरे बॅरिस्टर लोक आहेत, त्यांची मुलं मदरसामध्ये जातात, धार्मिक शिक्षण देतात ना, बेस बनवतात. म्हणून तर त्यांचा मुलगा 6 दिवस कुठं कोलमडत असेल माहित नाही, परंतु शुक्रवारी आंघोळ करून टोपी घालून जुम्माला जाणार, मस्जिदमध्ये जाणार. आपली मुलं का नाहीत विहारात. घरातून झालं पाहिजे, बेस निर्माण झाला पाहिजे. ए बाबा चल विहारात, तिथून काहीतरी बनणार आहे. बाबासाहेबांचं वाक्य होतं, विहार ही चळवळीची केंद्रे बनावीत. झालं आता आपण धम्म घेऊनच आता आपल्याला 75 वर्ष होत आलीत. आता आपण कुठवर तेच करायचं. देव नाही, हे नाही, ते नाही. थुंकलेलं आहे आपल्या लोकांनी. परत चाटत नाही बसायचं या गोष्टी, आणि या गोष्टींवरती आता बोलायचंच नाही. देव आहे की नाही, हे आहे की नाही. बौद्ध धम्माचं सोनं लुटायचं बाकी आहे. एवढा मोठा जागतिक असा बौद्ध धम्म दिलेला आहे, त्याचं सोनं लुटायचं बाकी आहे. हे जे ख्रिश्चन लोक आज जे आपल्या इथे येतात, आता आमच्या इकडच्या बऱ्याचशा लेडीज आम्ही त्यांना बंद केलं, त्यांचं थोडंसं ब्रेन वॉश केलं आम्ही. त्या एक बाई तर मला घाटकोपर स्टेशनला भेटली होती. ती म्हणली, हे घे बाबा रविवारी ये चर्चमध्ये. मी म्हणलं का मावशी, काय हो. नाही, येशूने सगळं केलंय बाबा, तुझं सगळं जे काय पाप आहे ते त्यांनी धुतलंय. बोललो मी पाप नाही केलं अजून. तर त्या म्हणल्या नाही असंच असतंय, बायबल दिलं. म्हणजे त्यांची मोडस ऑपरेंडी बघा. आज आपण जातो का आपल्या एखाद्या घरात, हे बाबा पंचशिलाचा मार्ग आहे बघा, बुद्धाची जी तत्व आहेत बाबासाहेबांनी जी अवलंबली, क्रांती का म्हणतो या गोष्टीला. हे जग राहिलं, हे जग बुडलं, नंतर नवीन जग निर्माण झालं, तरी सुद्धा प्राणीहिंसा न करणे, खोटं न बोलणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणे, पंचशील हे चिरकालीन आहे. जग राहो न राहो, पंचशीलचं अस्तित्व चिरकालीन आहे. सूर्य, चंद्र, तारे जोपर्यंत राहतील तोपर्यंत बुद्धाचा धम्म हा रिलेव्हन्स आहे. याचं अस्तित्व अबाधित आहे. हा बुद्धाचा धम्म आहे. या धम्माच्या माध्यमातून जो बनणार आहे तो संघ आहे.
बाबासाहेबांनी त्यानंतर 1927ला महाडचा सत्याग्रह केला. बाबासाहेब म्हणले की बाबा आम्ही यांच्यातले नाही. हे लोक बोलतात की आम्ही हिंदूच आहोत, परंतु आम्ही ते नाही आहोत. बाबासाहेबांना दाखवायचं होतं. सायमन कमिशनला सांगितलं, जर आम्ही यांच्यातले असतो तर यांनी आम्हाला का अनटचेबल ठरवलं असतं. एखाद्याचा विटाळ होतो, आमच्या कसं स्पर्शाचा कसं काय यांना विटाळ होणार. या गोष्टी खूप रिलेव्हंट आहेत. तुम्ही जाऊन बघा, दर 6व्या मिनिटाला एक अॅट्रॉसिटी होते SC ST लोकांवरती. हा आपला नाही, भारत सरकारचा रिपोर्ट आहे, माझ्याकडे अवेलेबल आहे तो. म्हणजे आजही आपण एकदम सुरक्षित नाही आहोत. ह्या गोष्टी आहेत. 1927ला बाबासाहेबांनी ज्या प्रकारे सत्याग्रह दाखवले, महाडचा दाखवला, काळाराम मंदिराचा दाखवला, मनुस्मृती जाळली बामणाच्या हातून. किती मोठी क्रांती होती ती, की तुमचा धर्मग्रंथ जाळून टाका. रिलेव्हन्सी बघा मित्रांनो, रिलेव्हन्सी बघा. महात्मा ज्योतिबा फुले हे एका ठिकाणी म्हणतात की आमच्यातीलच एक पुरुष आहे आणि तो हा मनुस्मृती हा ग्रंथ जाळून दाखवेल. आणि ऍक्च्युअली बाबासाहेबांनी 1927 साली जाळली. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती महाड या ठिकाणी. ही रिलेव्हन्स आहे, ही आमची महापुरुषांची, ही आमची क्रांतिकारकांची चळवळ आहे. बुद्धापासून, कबीरापासून, महात्मा फुलेपासून, राजर्षी शाहू छत्रपतीपासून. आज आम्ही अभिमानाने म्हणतो ना, हा महाराष्ट्र कुणाचा आहे? फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकर हे एवढं मोठं आपलं हत्यार आहे, एवढं मोठं वेपन आहे की हे नाव जरी घेतलं तरी क्रांती उभी राहील. कारण का या नावामध्येच क्रांती आहे. फुल्यांचं शिक्षण आहे, शाहू महाराजांचं क्लासिक शिक्षण आहे. बाबासाहेबांनी तर ते शिक्षण दिलं, ते तर जगातील सगळ्यात क्लासिक गोष्ट करून गेलेले आहेत. इंडियन कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे. त्यानंतर 30, 31, 32 ज्या काही या गोष्टी झाल्या, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्या, गांधीला डिफीट केलं, वल्लभभाई पटेल या लोकांना डिफीट केलं बाबासाहेबांनी. नंतर 34ला घोषणा केली येवला या ठिकाणी की बाबा हिंदू म्हणून जन्मलो, माझ्या हातात नव्हतं कुठल्या धर्मात जन्माला यावं, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. सगळे टेन्शनमध्ये आले. बाबासाहेबांना ऑफरिंग्स देऊ लागले की बाबासाहेब आमच्यामध्ये या, आमच्यामध्ये या. एकदा एक चर्चचे फादर आले होते की बाबा बाबासाहेब आमच्यामध्ये या. बाबासाहेब बोलले तुम्ही कुठलं बायबल वाचता? तो बोलला मी तर बाबा हेच आहे, नवा करारच वाचतो, न्यू टेस्टामोनी, न्यू टेस्टामेंट्री. पण बाबासाहेब बोलले हे काय 7 वर्जन्स आहेत त्याचे. ते फादर अचंबित झाले की या माणसाचा एवढा कसला खतरनाक अभ्यास आहे, खतरनाक पाया बनलेला आहे. मी खूप फास्ट घेतोय कारण की आता फक्त 10 मिनिटं घेणार आहे तुमची, जास्त नाही घेणार आहे. विषयाला न्याय द्यायचा आहे मला, कारण की जेव्हा जाल तेव्हा तुमच्या मनामध्ये ती ज्योत पेटली पाहिजे की बाबा ही धम्मक्रांती म्हणजे नेमकं काय झाले. त्यानंतर बाबासाहेबांनी जे सुरुवात केली की मला आता माझ्या मार्गाला जायचं आहे. 1942 पर्यंत बाबासाहेब, ज्यावेळेस तुम्ही बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व बघाल, एक अस्पृश्य मुलगा ज्यावेळेस ते स्कूल लाईफमध्ये होते, ही वॉज अन अनटचेबल गाय. एक अस्पृश्य मुलगा होता की ज्याला स्पर्शही करत नव्हते, परंतु 1942ला बाबासाहेबांनी कर्तृत्व असं दाखवलं की हा भारत देश 1942ला फक्त 6 जण चालवत होते, फक्त 6 जण. त्या 6 जणांमध्ये एक व्यक्ती होता ज्यांच्याकडे लेबर मिनिस्ट्री होती, मायनिंग मिनिस्ट्री होती, ज्यांच्याकडे बऱ्याचशा, त्यानंतर जे काही अफेअर्सच्या मिनिस्ट्री असतात, इकॉनॉमिक अफेअर्स त्यांच्याही होत्या. ते बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे 1942ला देश चालवून दाखवलाय आमच्या महापुरुषाने. हे एक बेसिक क्रांतीची सुरुवात होती. आणि 1956ला ज्या काही गोष्टी झाल्या, 1954ला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बनवली, आपली मातृसंस्था आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जे काही बाबासाहेबांनी आपल्याला जे काही त्याची घटना दिलेली आहे की काय काय करायचं आहे आपल्याला बौद्ध म्हणून, समता सैनिक दल बनवलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्या आपल्या ह्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्या अखत्यारीत आपण असायला हवे. ज्याप्रमाणे इतरांची RSS चालते, तुम्ही मला एक सांगा, इथे कधी RSSचा बॅनर लागतो का? RSSचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बॅनर बघितलाय तुम्ही? नाही. पण ते लोक सत्तेत आहे, त्यांचा माणूस प्रधानमंत्री आहे. कामाची पार्श्वभूमी बघा, दिखावा नाही, काय नाही, मिशन. वी हॅव टू बी मिशनरी इन अवर लाईफ. बाबासाहेब सांगतात रंगून या भाषणामध्ये की मी आता मिशनरी होणार आहे बाबा, मला माझं जीवन हे बौद्ध धर्माच्या प्रचारातच घालवायचं आहे कुठल्याही प्रकारे. बाबासाहेब सांगतात त्या ठिकाणी मोठमोठे विद्वान लोक आलेले,
त्या लोकांमध्ये सांगतात की बाबा मी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी काय केलं. सम्राट अशोक खूप महान राजा होता, त्यांना जी ट्रिब्यूट दिली गेली की बाबा भारताचं जे सर्वोच्च पदक आहे भारतरत्न ते पिंपळाच्या पानावर दिलं जातं. त्यानंतर राष्ट्रपतीचा जो राजवाडा आहे, राष्ट्रपती भवन आहे अशोका, त्या हॉलला नाव दिलं अशोका हॉल. ही भारताची जी काही राजमुद्रा आहे, जे काय ब्रीद वाक्य आहे, ते वाक्य कोणाचं आहे? सत्यमेव जयते, सम्राट अशोकाचं आहे, मौर्यन पिरियडचं आहे, मौर्यन साम्राज्याचं आहे. त्यानंतर राष्ट्रपतीच्या मागेच एक्झॅक्टली धर्मचक्र प्रवर्तनाय लिहिले. धम्मचक्र प्रवर्तन कोणी केलं? बुद्धांनीच केलं ना. बुद्ध धम्म या ठिकाणी प्रस्थापित केलंय बाबासाहेबांनी. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी जे 1950 ला इंडियन कॉन्स्टिट्यूशन दिलं त्याच्यामध्ये इत्थंभूत बुद्ध धम्म प्रस्थापित केलंय. इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी, जस्टिस, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय. आणि ह्या चारही गोष्टींसोबत बाबासाहेबांनी संविधानात एक गोष्ट अंतर्भूत केली, ते म्हणजे धम्म अंतर्भूत केलाय. पण तो दिसत नाहीये. धम्म पदापदावर दिसेल संविधानाच्या, तो आपल्याला दिसत नाहीये. आज त्या गोष्टीवरती भारत देश चालू आहे. 75 इयर्स झाले सिन्स वी हॅव अडॉप्टेड इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आपण संविधान स्वीकारून 75 वर्ष झाले. भारतामध्ये मंदी वगैरे आलेली नाही. आर्थिक मंदी अमेरिका ढासळली 2008च्या आर्थिक मंदीमध्ये. आज जगामध्ये आर्थिक मंदीचं सावट आहे, ट्रेड वॉर चालू आहे. परंतु भारताची घडी जी या व्यक्तीने बसवली ती आहे तशीच आहे. ही क्रांती असते. आपण एक गोष्ट विसरतोय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनायला किती वर्ष लागली माहिती आहे तुम्हाला? एकाने कोणीतरी आन्सर द्या. भारतीय संविधान बनायला किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. बेसिक आपण चर्चाच करत आहोत. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये एक डॉक्युमेंट बनवलं बाबासाहेबांनी, ते म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 75 वर्ष देश चालू आहे. तुम्हाला माहिती आहे आज ज्याप्रमाणे मुसलमानांच्या घरात कुराण असतं, ते लोक कधी कुराण आजूबाजूला ठेवत नाही. ख्रिश्चनाच्या घरात बायबल असतं, खूप पवित्र पूजनीय गोष्ट असते त्यांची. आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला एक धर्मग्रंथ दिला, त्याचं नाव आहे दी बुद्ध अँड हिज धम्मा. 1950 ला लिहायला सुरुवात केली होती. शेवटचा जो हात फिरवला 5 डिसेंबर 1956 साली. तब्बल 5.5 वर्ष बाबासाहेबांनी त्या ग्रंथाचं लेखन केलंय, कंपायलेशन, संकलन केलंय. किती महान असा ग्रंथ आहे तो. आपल्या सगळ्यांनी रिसाईट करायला हवा. धम्माचं तत्वज्ञान आहे, बुद्धाचं तत्वज्ञान आहे, संघाचं तत्वज्ञान आहे. ही जी काही पाया रचला होता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन दिलं बाबासाहेबांनी. सम्राट अशोकांनी काय केलं होतं, या धम्माला राजाश्रय दिला. राजाश्रय दिला ना धम्माला, इकडे तिकडे पोहोचवला. 84,000 स्तूप निर्माण केले. आम्ही कोण लोक आहोत? आम्ही ते लोक आहोत ज्यांनी या ठिकाणी माणसासाठी नाही, ज्या वेळेस दवाखाना ही संकल्पनाच नव्हती तब्बल 2000 वर्षापूर्वी, त्यावेळी सुद्धा आम्ही जनावरांसाठी दवाखाने निर्माण केले. ते लोक आहोत आम्ही. एवढे मानवतावादी लोक आहोत. धम्मा इज नथिंग बट द ह्युमॅनिझम. धम्म म्हणजे मानवता. त्या मानवतेचा प्रचार प्रसार केलाय. सम्राट अशोकांनी काय केलं, धर्माला राजाश्रय दिला. बाबासाहेबांनी 2500 वर्षानंतर जे चक्र फिरवलं आणि या धम्माला लोकशाहीचा पाया दिला. फाउंडेशन लेड आउट केलं लोकशाहीचं. त्यांना माहित होतं आज ना उद्या हे लोक आपल्यावर हल्ला करणार, परंतु लोकशाही आहे. आज आपण फेसबुकवर जातो, सरळ पोस्ट लिहू शकतो, हे बाबा PM चं मला काही परवडत नाही, 1,500 रुपयेच फक्त नको, कमीत कमी 5,000 तरी द्या लाडकी बहीण योजनामध्ये, जे काय असेल ते. तर आपण ह्या गोष्टी बोलू शकतो ना. लोकशाही आहे. लोकशाहीची ताकद खूप वेगळी आहे. सामान्य माणूस देखील पंतप्रधानाची कॉलर धरू शकतो. माझं वोट दिलेलं आहे, माझा मताचा अधिकार दिलेला आहे, माझा न्याय मला मिळायला हवा. ही लोकशाहीची ताकद आहे. बाबासाहेबांनी हे फाउंडेशन बनवलं आणि त्यानंतर एक फार महत्त्वाची गोष्ट केली. नैतिकतेवर आधारित, समतेवर आधारित, मैत्रीवर आधारित, अहिंसेवर आधारित, प्रज्ञेवर आधारित, करुणेवर आधारित, त्याबरोबर न्यायावर आधारित एक जीवनशैली बाबासाहेबांनी स्वीकारली. जग प्रभावित झालं ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की मी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे. जगामध्ये हलचल माजली. किंवा एवढा अस्पृश्यांचा वर्ग 7 करोड, त्यावेळेस भारताची लोकसंख्या 31 करोड होती.
31 करोड मधले आपण 7 करोड होतो, म्हणजे वी आर कंप्राइज समथिंग अराउंड 31%. आपण 31% लोक होतो. आपण लोकांनी 7 करोड, त्या ठिकाणी 5 करोड, नंतर त्या ठिकाणी 5 लाख लोकांनी, त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी जे काही दीक्षा समारोह झाला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी 1-2 लाख लोकांना दीक्षा दिली. खूप मोठी क्रांती होती. या क्रांतीने काय झालं, आम्हाला माणूस म्हणून घडवलं. आता ही त्या क्रांतीनंतर आपली 3rd जनरेशन आहे. आपण खूप मोठमोठ्या पदावर आहोत. आपली लोक IAS आहेत, आपली लोक केंद्रामध्ये मंत्री आहेत. तुझा भाव असला म्हणून काय झालं, संस्था वेगवेगळ्या असल्या म्हणून काय झालं. आपल्याला एकच छत्र एकत्र आणू शकेल, तो म्हणजे आपला बौद्ध धम्म. मित्रांनो, 5 वर्ष बाबासाहेबांनी घालवली जो बुद्ध आणि धम्मा लिहायला. प्रत्येक वर्षामध्ये त्याच्यावरती परीक्षा व्हाव्या, त्याचं रिसायटेशन व्हावं, त्याच्यावरती जो काही जीवन जगण्याची जी प्रणाली आहे जिला आपण धम्म म्हणतो. कारण की धम्म बघा, इतर धर्मामध्ये देव वगैरे आहे, बाबासाहेबांनी ते सगळं नाकारले. बाबासाहेबांनी धम्म दिला. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे नैतिकता. नैतिकता म्हणजे काय? धम्म म्हणजे काय? तर माणसाशी असणारे मानवतेचे नाते म्हणजेच धम्म आहे. हीच गोष्ट करायची. दुःखाचे कारण काय? माणसाशी असलेला चुकीचा व्यवहार. दुःख नाहीसं करायचं आहे. माणसाशी सम वागायचं आहे. ही जी क्रांती केली बाबासाहेबांनी, एक संघ केलं. या ठिकाणी नागपूरला दीक्षाभूमीवरती आपण एकत्र झालो आणि त्या ठिकाणी आपण 22 प्रतिज्ञा घेतल्या आणि त्यानंतर आपली जी वाटचाल झाली, सगळ्या काही गोष्टी बाजूला सारल्या. अंधश्रद्धा, कर्मकांड, या सगळ्या परत ज्या काही टाकाऊ गोष्टी होत्या त्या टाकून दिल्या. आमच्या अडाणी आई बापांनी देव फेकून दिले. चल नाही पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची. बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला सगळ्याच जणांनी नागपूरकडे चुकूच केली आणि अभूतपूर्व अशी क्रांती झाली जिला धम्म क्रांती म्हटले जाते. जगात मध्ये तुम्ही जर का अभ्यास कराल, हा खूप मोठा चिंतनाचा विषय आहे की जगामध्ये झालेल्या इतर क्रांत्या आणि भारतात झालेली धम्म क्रांती. जगामध्ये कुठलंच एक असं उदाहरण दाखवून द्या की एवढा मोठा समाज रक्ताचा एकही थेंब न सांडवता विकसित कसा काय होऊ शकेल. बाबासाहेबांनी कुणाला मारायचे आदेश नाही दिले. इव्हन तो स्वतः एवढं नैतिकतेचं जीवन जगले की बाबासाहेबांनी एकदाही जेलवारी केली नाही. बाबासाहेबांनी पूर्णपणे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेलं आहे. 1931ला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब इंग्लंडमध्ये जाऊन बोलतात की इंग्रजांना आम्ही मदत केलेली होती, एकीकाळी आमची मदत घेतलेली होती. आज आमची अस्पृश्य अवस्था आहे, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, निघून जा. इंग्लंडमध्ये जाऊन भारतीय संघराज्याची, भारतीय स्वातंत्र्याची मागणी करणारा पहिला महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फार मोठ्या गोष्टींचं पुनर्लेखन होणं बाकी आहे. इथला जो सांस्कृतिक लढा आहे, बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात की हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट द बॅटल फॉर सुप्रिमेसी बिटवीन ब्राह्मनिझम अँड बुद्धिझम. की भारताचा इतिहास हा इतर दुसरा तिसरा काही नसून बौद्ध संस्कृती म्हणजे श्रमण संस्कृती आणि ब्राह्मणी संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती यांच्यातील प्राणांतिक संघर्ष होय. संस्कृतीचा लफडा आहे मित्रांनो. संस्कृतीचा मेन क्रक्स ऑफ द प्रॉब्लेम कल्चर आहे. बृहद्रथाची हत्या केली पुष्यमित्र शृंग याने. पुष्यमित्र शृंगाला राज्य मिळालं होतं. मग पुष्यमित्र शृंगाने अशी का ऑर्डर केली की जा एका बौद्ध भिक्खूचं मुंडका आणा आणि 100 सुवर्ण मुद्रा घ्या. त्यांना कल्चर नको हवं होतं. आजही तुमची मुलं पांढरी कपडे घालून येतील बुद्धविहारात संडेला, ती क्रांती असेल. कारण की तुमची मुलं दारूच्या आहारी नाही जाणार, व्यसनाच्या आहारी नाही जाणार, उच्च शिक्षित होतील, एज्युकेटेड होतील, हायली पोटेन्शियल घेऊन येतील, मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज मध्ये जातील. आज आपली मुलं गाजवतायत, जग गाजवतायत. आपली मुलं जगाच्या पाठीवर आपला धम्म घेऊन जात आहेत. आपली मुलं आपली चळवळ घेऊन जात आहेत, आवाज उचलतायत की आमची लोक आहेत, आमच्या लोकांना जस्टिस जो काय आहे तो परफॉर्म झाला पाहिजे, जस्टिस मिळाला पाहिजे. आपल्याला हे सर्व घडायचं आहे, फक्त भाषणबाजी नको आहे. तर हा सगळा माझा विषय मी ॲक्च्युली हा 1.5-2 तासामध्ये एक बेसिक कॉन्सेप्ट कव्हर करण्यात येतात की धम्मक्रांती म्हणजे काय. बाबासाहेबांनी जी केली ती खूप मोठी क्रांती होती. ती म्हणजे भारतातील बौद्ध धम्माचं रिवायवल, भारतामध्ये जे बौद्ध धम्माची पुनर्स्थापना केली
आणि बाबासाहेब सांगतात की मी आज या ठिकाणी बौद्ध धम्म घेतलेला आहे आणि या ठिकाणी जी बौद्ध धम्माची लाट आणलेली आहे, आता ही लाट कुणीच थोपवू शकणार नाही. या ठिकाणी कुणीच आता या बौद्ध धम्माला रोखू शकणार आहे. स्टील आपण आता खूप हिरिरीने प्रचार करत आहोत. खिशातील 20वा हिस्सा देतो आम्ही. लाख रुपये कमवतोय तर त्यातले 5,000 हसत हसत देतोय. हे की बाबा, धार्मिक काम व्हायला पाहिजे, पाळमुळे मजबूत झाली पाहिजेत, आपली मुलं नैतिकतेवर आधारित जीवन जगली पाहिजेत, आपली मुलं उच्च शिक्षित झाली पाहिजेत, आपला समाज हा डेव्हलप झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे, एक क्लास मॉडेल म्हणून आपला समाज दिसला पाहिजे लोकांमध्ये. तुम्ही लोक कधी बघता का जैन लोक प्रचार प्रसार करताना त्यांच्या धम्माचा? पारसी लोक कधी प्रचार प्रसार करतात का? त्या लोकांनी त्यांची पाळमुळं मजबूत केली ना, बेसिक गोष्टींवरती भर दिला. आपल्याला ते करायचं आहे. बौद्ध धम्माच्या मुलांमध्ये आपल्याला ही आग निर्माण करायची आहे. बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात की कुठल्याही प्रकारे आज आपल्याला एकता प्रस्थापित करायची आहे, आपल्याला एक संघ राहायचा आहे. मैत्री, करुणा आणि त्याचबरोबर शील यांच्या आधारावर आपल्याला एक व्हायचं आहे. मित्रांनो, आपल्याला कुठल्याही प्रकारे आज बघा खूप द्वेष भावना चालू आहे सोशल मीडियावरती. तुम्ही बघत असाल मेसेजेस की संविधान याने बाबासाहेबांनी नाही लिहिलं, BN रावने लिहिलं. BN रावला तर काय कोण कुत्रही ओळखत नव्हतं कालपर्यंत, परंतु डिबेट इज स्टील गोईंग ऑन. ते लोक म्हणतात BN रावने आधी बोलले संविधान योग्य नाही, नंतर कळलं संविधान योग्य आहे, मग संविधान दुसऱ्या कोणी लिहिलं, BN रावचं नाव आणलं. मग त्या संविधानामध्ये हिंदू कोड बिल कसं काय आलं? संविधानामध्ये महिलांना समान अधिकार कसे काय दिले? ती तर बाबासाहेबांची संकल्पना होती ना. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या ठिकाणी देखील महिलांना समानतेचा अधिकार नव्हता. 1970 पर्यंत तिथल्या महिला वोट करू शकत नव्हत्या. बाबासाहेब वन मॅन आर्मी होते. 1950 ला सर्वांना समान अधिकार, मताचा इक्वल राईट, सगळं समान अधिकार देऊन टाकले. या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर बघा, आज आपल्याला या डिजिटल युगामध्ये युवकांना चॅलेंजेस सांगतो, 2च मिनिटात आणि थांबतो, की आपल्या पुढे फार मोठे चॅलेंजेस आहेत. आपल्याला डिजिटल धम्मदूत व्हायचं आहे. प्रज्ञा, करुणा, मैत्री, उच्च शिक्षण, योग्य शिक्षण, नैतिकता यांचा प्रचार प्रसार करायचा आहे. सोशल मीडियावर सुद्धा डिजिटल धम्मदूत व्हायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर एक संघ व्हायचं आहे, आपण उच्च शिक्षित व्हायचं आहे आणि आपल्या समाजामध्ये जाऊन काम करायचं आहे. मी आता उद्या बंगल्यामध्ये राहायला जाईल, परंतु हे जी माझी लोक आहेत, जे चाळींमध्ये राहणार आहेत, त्यांच्यासाठी मी येणारच आहे. ही वृत्ती आपल्याला आपल्या अंगी बाणवायची आहे, आपल्या अंगी आणायची आहे. हे चॅलेंजेस आहेत आपल्या समोर. आपला समाज आपल्याला एक संघ करून पुढे न्यायचा आहे. आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या पूर्णपणे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये धम्म रुजवायचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला फक्त धर्म नाही दिला, फक्त धम्म नाही दिला, जीवन जगण्याची शैली दिलेली आहे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये मैत्री, करुणा, अहिंसा, त्यासोबत ही जी काही तत्व आहेत बाबासाहेबांनी दिलेली, जी धम्माची तत्व आहेत, इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी, जस्टिस, धम्म, हे रुजवायचं आहे. एक नवीन धम्मक्रांती आपल्या मनात रुजवायची आहे. आपल्या मनामध्ये आपल्याला एक दीक्षाभूमी तयार करायची. तर या कार्तिक पौर्णिमेच्या या मंगलमय प्रसंगी खूप खूप साऱ्या सदिच्छा देतो. तुम्हा सर्वांचं खूप खूप मंगल हो. तुम्ही ही जी काही ऊर्जा तुम्ही घेऊन जाल, तर या ऊर्जेने बाबासाहेबांनी केलेली जी धम्मक्रांती आहे ते आपण सगळे मिळून पुढे घेऊन जाऊ. आपण कुठल्याही प्रकारे सत्ता मागणारे नाही आहोत. आपण सत्ता मागायची नाही, तर आपण सत्ता प्रस्थापित करायचे, विचार पसरवायचे आहेत. आपल्याला नावासाठी बौद्ध नाही राहायचं आहे, आपल्याला कर्माने, आचरणाने बौद्ध व्हायचं आहे. प्रत्येक लहान मुलाला श्रामनेर व्हायचं आहे. बाहेरच्या देशात जाल तर विचारतात लग्न करताना, पॅरामीटर्स वेगळे असतात. आपल्या इथं विचारतात घर आहे का, नोकरी आहे का, किती कमवतो, निर्व्यसनी आहे का. थायलंडमध्ये जाल, कंबोडियामध्ये जाल, व्हिएतनाममध्ये जाल, श्रीलंकामध्ये जाल, त्यानंतर जे काही पाश्चात्य देश आहेत जे बुद्धिझम फॉलो करतात त्यांच्यामध्ये जाल, तर ते लोक बघतात श्रामनेर किती वेळ झाला बाबा, विचारतात, मग लग्न. श्रामनेर व्हायचं मग लग्न. म्हणून मुलांना पाठवायचं आपल्याला श्रामनेर व्हायला, धम्म मार्ग शिकवायला. फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रज्ञा, करुणा, मैत्री यांचा दीप आपल्या मनामनात जागूया. आणि खरंच ह्या जन्मामध्ये, येत्या काही वर्षात कुठल्याही अर्थाने खूप प्रचंड प्रयत्न करून बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे भारत बौद्धमय करण्याचं, ते स्वप्न पूर्ण करायला आपण झटूया. आणि त्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं योगदान देऊया.
तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही शांतपणे ऐकून घेतलात. म्हणजे मी खूप फास्ट गेलो आज, तर तुम्ही मला सहन केलं. काही गोष्टी थोड्याशा वरच्या लेवलच्या होत्या, खालच्या लेवलच्या होत्या, मध्यम मार्गाच्या होत्या, त्या देखील तुम्ही ऐकून घेतल्यात. तुम्ही सहकार्य केलं. तब्बल मी तुमचे 47 मिनिट्स घेतले, जास्त वेळ घेतला मी तुमचा. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मंगल हो, खूप खूप कल्याण हो. कार्तिक पौर्णिमेच्या ह्याच मंगल कामना व्यक्त करतो. सर्व जीव सुखी होत, सर्वांचं मंगल हो, सर्व जीव आनंदी होत, हीच मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.